अगं येतंय म्हणजे माझ्या मागं मागतच असतंय, जिथं जाईल तिथं ती मांजर येते. सुख्या ठिकाणी टाक इथं जवळ. हा लय दिवसापासून मित्र आहे, मित्र ती. तेवढ्या लांब टाकून हिथं व्हिडिओ दिसत होतो व्यवस्थित क्लिअर, तेवढा हिथं टाक म्हणल्यावर तुझं लक्षच नसतंय कोणीकडं. येडेस 10 म्हणलं नव्हतं का मी हिथं टाक हिथं हो की असं करून हात करून. राम राम मित्रांनो, कसे आहात? तर आलतो बरं का सकाळ सकाळी शेताकड कांदा काढायला चालू आहे आपलं. आणि आपल्या पशी सायली पण आहे जवळच, आल्या बरं का शेताकड. आणि सांगायचं म्हणलं तर आपण कुत्री मांजरी जनावरं शेतात समध पाळलेला आहे. आणि आमचं मांजर म्हणजे आमच्या सोबतच असतंय, जिथं जाईल तिथं मी बोलवून घेतो बरं का. या हो का, या ठिकाणी मांजरा आलेला आहे आणि मांजराला सुद्धा राव भूक लागलेली आहे. तर त्याला पण आता थोडी चपाती टाकावं लागणार आहे. सायली टाक चपाती डब्यात टाक फास्ट. अगं येतंय म्हणजे माझ्या मागं मागतच असतंय, जिथं जाईल तिथं ती मांजर येते. सुख्या ठिकाणी टाक इथं जवळ. हा लय दिवसापासून मित्र आहे, मित्र ती. तेवढ्या लांब टाकून हिथं व्हिडिओ दिसत होतो व्यवस्थित क्लिअर, तेवढा हिथं टाक म्हणल्यावर तुझं लक्षच नसतंय कोणीकडं. येडेस 10 म्हणलं नव्हतं का मी हिथं टाक हिथं हो की असं करून हात करून. सांगून सुद्धा तुमचं लक्ष नाही. बरं असू द्या, आता तिथं काय आणि हिथं काय खायला लागलंय बरं का मांजर चपात्या. म्हणजे प्राण्यावर दया करायला माया करायला आम्हाला भरपूर आवडते. आवडते का नाही सायली? टाकती तेवढी पण चपाती लागते त्याला. त्यानं वरडालय म्हणजे त्याला भूक लागली तेव. अगं ती तर हिथं टाकायची होतीच ग. काय येडे तुम्ही, म्हणजे सांगून सुद्धा नाही ऐकले मी करत आहो. लक्षच नसते कामावर, म्हणजे कुठलं काय 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 असं ना. पहिली टाकली हिथं टाक म्हणून मी तणलाव तुला, मग रिटर्न तू हिथं टाकायला पाहिजे का अजून पण पुन्हा न ऐकून तिकडच. म्हणजे आमच्या शब्दाला काही किंमतच नाही. असू काय थांबा पुन्हा ती याच नाही की. बरं घे घे खरं घे आणि आपल्या जवळ टाक. ते तुला बघून भ्या लागले आणि त्याच्यामुळे ती येणा झाले जवळ आपल्या. हा घे इकडं आणि माझ्याकडे बघ आता येते. तू बस आता खाली जवळ येऊन खाता ये र. ये इथं चल माझ्यापाशी ये. चल ये इथं चल. येते हो का असं, म्हणजे जवळ खायल्यावर बघ आता कसलं भारी वाटायला लागले. त्यानं खायलेलं पण दिसाले, आपण बोलालेलं पण दिसाले का नाही. आणि ही लय दिवसाचं मांजर आहे आपल्याकडं. म्हणजे आपल्या मित्राला माहित आहे बरं का. म्हणजे टिकटॉक असल्यापासून मी व्हिडिओ बनवतो आणि तेव्हापासून ही मांजर आहेच आपल्याकडं. पण अजून पण मी त्याला व्यवस्थित सांभाळणी केलेली आहे त्याची. त्याला दूध वगैरे असतंय, चपात्या टाकतो, पाव कधी असते कधी बिस्किट टाकतो. फक्त काही दिवसापूर्वी म्हणजे काही दिवसापासून मी मांजरासोबत ती व्हिडिओ बनवणं झाला. कारण लोकांना काय वाटतंय माहित आहे का, कुत्री मांजर जनावर पाळणारी लोक अडाणी असते ती, असंही दुसऱ्या माणसाचा गैरसमज व्हायला लागला. त्याच्यामुळं मग मी काय केलो, ही जनावराचं ती व्हिडिओ दाखवायचं बंद केलं ना, आपलं प्रोफेशनल व्हिडिओ चांगलं करायला चालू केलं. मग फक्त जनावर वगैरे न दाखवण्याचं कारण तीच आहे बरं का. मी का बरं दाखवत नव्हतो तर हीच कारण आहे. म्हणजे जनावर ती दाखवाली, मांजरं दाखवलं का लोक मला अडाणी येते असं समजायला. पण तसं कायच नसते. का असतंय सायली? तसं कायच नसते. म्हणजे हृदय म्हणजे प्रेमळ असलं. हा शिक्षणाचा ह्यात काय संबंधच नाही की. काय संबंध? बरोबर आहे. काय संबंध? हृदयाचं काय म्हणालीस की प्रेमळच नेमकं काय म्हणायचं होतं तुला? आता तुम्ही म्हणतो प्राण्यावर एवढे हे करतात माया. मग हृदय प्रेमळच काय म्हणाली होती? शिक्षणाची काय त्याला म्हणजे तुला काय म्हणायचं होतं मी सांगतो. माणसाचं जर हृदय प्रेमळ असेल तर माणूस एक असा जीव आहे की ती कशावर पण प्रेम करू शकते, माया लावू शकते. झाडावरती माया लावू शकते, जनावरावरती, कुत्र्यावरती, मांजरावरती, शेळीवरती. प्रत्येक जीवावर माणूस ही प्रेम करू शकते, माया लावू शकते. असं तुला म्हणायचं होतं. शिक्षणाचा काय विषय नसते असं म्हणत होतं. पण ती गेलं की तुला भ्याले ग, तू नवीन असल्यामुळं. नाहीतर ती म्हणजे असं जात नाही कधी. पण तुला भिवून ते ना गेलंय लांब. अजून पण मी बोलवून घेऊ शकतो. या ये रे इकडं. ए मग घे थांब. डबा वाजलं काय ते नुसतं. बरं खाऊ दे बाबा. त्याच्या पोटाला कुठं तर का होणं खायला लागले. त्याला म्हणजे खाण्याची जास्त गरज आहे, भूक लागली. खाऊ दे त्यानं कुठं का खाईना, खायला लागले. खाण्याला महत्व आहे सायले. मग आता उठाचं का नाही कांदा काढायला काय हिथंच असंच बसायचं आहे बोलत. उठू की आता. कधी उठायचं? आता लगेच उठावं लागते.
काढता याल का तुला कांदा वाकून असं हळूहळू काढायचे. हा, बघ आलं बघा. येतच लगेच मला माहित आहे ये म्हणला का ये ग रे इकडं या. अय मित्रांनो, श्या मंगीसाठी एक कमेंट तुम्हाला अवश्य करायचं आहे बरं का. नक्की करण्याचा प्रयत्न करा, कारण मंगी आपले लय भारी घेऊन चालले बाबा तिकडं. जाऊ दे म्हणजे कोटा आमचा इथनं लय लांब आहे बरं का. नाही म्हणलं तर अर्धा किलोमीटर लांब असेल. आणि तेवढ्या लांबून मंगी सुद्धा माझ्यासोबत आलेली आहे. म्हणजे जिथं तुम्ही जाईल तिथे इथे, हजर असते, रात्री भिजवायला आलं माझ्यासोबतच असते. बरं आहे फक्त तुम्हाला कोणतं सोबती. मी घराकडे जाताना येत नाही बरं का. घरी येत नाही कधीच. घरी येत नाही म्हणजे शेतात मी कुठं काय हिंडणार, हे मांजर असते सोबत आपल्यापाशी. का घरी गाडीवर येत नाही का माहिती, चलता येऊ शकते. त्याला एकदा घर माहिती झालं का ती घरी सुद्धा येते, पण त्याला घरी घेऊन यावं लागतंय मी. पण नको घरी, कारण कोटीवर लय म्हणजे मांजर ही लय चांगली गोष्ट आहे. कोटीवर हाय ही साप येऊ देत आता नाही, ही पिल्ली पण इंचू जाते विंचू कोटीवर. काय येऊ देत नाही. आणि हे जी पिल्ली पण आहे ती त्याच्यामुळे ह्याला हिथंच थांबावं लागणार आहे. मस्त आहे मग इकडे कॅमेऱ्यात बघ एकदा. ए मग हो वरी बघ इकडं, वरी कॅमेऱ्यात हो मग ये हो का. बघितली ग काय म्हणाले सोय. झालं बघितलं ना कॅमेऱ्यात ते. बघितलं का नाही सायले बघ म्हणजे बघितलं की बघितलं. ऐकतही त्याला सुद्धा कळतही. माणसं ऐकून ती पण प्राणी ऐका लागले. नाही ही डायलॉग बरोबर आहे बरं का. आजकालच्या जमान्यात कोण कोणाचं ऐका नाही, माणूस माणसाचं ऐका नाही, पण प्राणी ऐका लागलाय. माणूस म्हणजे इथं कोण दुसरं असलं असतं माणूस बघ म्हणलं तिकडे वाईट असतं. पण मुक जनावर ऐका लागले ही लय मोठी गोष्ट आहे. हाय का नाही सायले. मग सायले पण आज चांगले दिसायला लागले, शेताकडे बी आले. म्हणजे खुश आहेस तू, मन प्रसन्न आहे तुझं म्हणून. काय वाटणं झाले म्हणजे नाराज वगैरे नाहीच आज. रोज काय नाराज असते हो का? कधी कधी असतेच कळव पडते चार नाराज झाला का. मला कळते गेले की तुम्हाला म्हणायचं का मग काळे हो? मी तुमचंच काळ पडलेलं असते, माझं तर असते. मी तर हो तुझ्यापेक्षा तर गोराव दिसाले की तोंड तो कॅमेरात दिसाले की. विचारा कोणाला पण, कितीदा पण विचार. 50-50 माणसावर जरी गेलो तर मीच गोर निघतो. द्या मग तुमच्या संकट म्हणून काय मी जिंकत नाव जिंकून मी काय उपयोग. जिंकून पण काय उपयोग नाही खरं आहे. तर असू द्या आता लक्ष मित्रांनो तुमचं व्हिडिओ उघड लागतो कांदा काढायला. आता तर चला चला बसून बी जमत नाही आल्यावर बसला. चल इकडं हिकली काढू कांदे. तुमसे दिल लगाने की जो सजा है. मग गाणी म्हणण्याशिवाय काय आहे. थोडं रोमॅन्टिक मध्ये मस्त एकदम मूड फ्रेश होते ना गाणी म्हणल्यावर. हा म्हणा जा तू बी गाणी. मग दुसरं करण्यासारखं काय नसतं अजून. काय करायचं आपण, गाणी म्हणायची. काढ चल काढ कांदा आता बसून. काढते की काढ मी इथलं काढतो. न काढ चल. म्हणजे मला म्हणजे मागट कांद्यानं झाक बरं का. पातीनं त्याच्यात कांदा झाकायचं म्हणजे ती उन्हानं खराब होत नाही. कांदा लावलेला काय फायदा यालोय काय तर फायदा झालाय. म्हणजे कांद्याची शेती ह्या वर्षी शेतकऱ्याला परवडा लागले. आणि आमचा पण कांदा चांगला झालाय. मग कांद्याला दरवर्षी खर्च होते भावच्यात नाही. जरा बरं चालले ह्या वर्षी चांगला भाव आला का नाही सायले. आलाय का नाही. मग काढ मग. डोसक्याला ऊन बिन बरं लागत नाही तुमच्या. काय तर बांधावं का डोसक्याला. लागा ना ते अजून कुठून लागाली. आज शिराळ पडलंय. शिराळ पडलंय माझं. कसं डोसक्याला जास्त केस असल्यामुळं मला लागतच नाही ऊन. असं विषय. बांधलं काय न बांधलं काय मला वाटत नाही. आणि पहिलेपासून मी बांधत पण नाव माहिती आहे डोसक्याला. मला काय माहित. आता तर माहिती करून घे. बर उपस पटपट चल चल चल. उपस पटपट हा चल. उपस 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 उपस. तेवढं हळूहळू म्हणल्यावर कधी होतं एवढं काम करा. तुम्ही काय केलं. मी काहीच करीत ना. उपस तू. मी बसणार तू कांदा उपसणार. हा का म्हणजे मी बसणार. बसायचं नसतंय. चल उपस लवकर 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 लवकर. तुम्ही पण उपसायचं मग मी बसणार. तसलं जमत नाही. समधी कामं तुला करावं लागते. ती घरची पण शेतातली पण. आता उद्यापासून रोज सकाळी आज जनावरांची झारवड दारात तुझ्याकडे आहे. तुम्ही काय करता. मी 10ला उठणार निवांत. मी तर 12 वाजता उठते. मग नसतंय तसलं जमत नाही. चहा तिकडे चहा तिकडून आणल्याचा प्रश्न नसणार.
चलतंय असू द्या. आता बघू पुढच्या ब्लॉगमध्ये काय काय होते काय नाही. आता हे ब्लॉग भलताच मोठा होत चाललाय. तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. तर करा शेतकरी जोडीला पण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जी काय तुम्हाला करायचं आहे ती करा, पण करा. बर हा चलतंय. माझ्याकडे बॅग चॅनल मी बी करते बरं का. कर की कोणचं आहे तुझ्याकडे चॅनल? माझं पहिलंच आहे ते. हा हाय असू द्या. लक्ष मित्रांनो, बाय 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 बाय.